म्हणजे आहेत. खरं तर आतंकवाद जेवढा भयानक आणि जेवढा नुकसानदायक आहे, त्याहीपेक्षा जास्त हा नक्षलवाद हा भयानक आणि नुकसानदायक आहे. कारण आतंकवाद जो जर आपण म्हणतो की एखाद्या वेळेस किंवा जे बाहेरचे दुश्मन किंवा बाहेरचे परराज्यातले शत्रू असतात की आपल्याला ते आपलं टार्गेट फिक्स असतं. परंतु हे नक्षलवादी, अर्बन नक्षलवादी हे आपलेच नागरिक असतात आणि ते आपल्यासोबत राहून त्यांच्या ॲक्टिव्हिटी, त्यांच्या मूव्हमेंट करतात की ज्या देशाच्या हिताच्या विरोधातल्या असतात. त्यामुळे शेतकरी अन्याय म्हणजे शेतकरी अन्यायाविरुद्ध सुरू झालेली ही जी चळवळ आहे काय किंवा ही जी मूव्हमेंट आहे, त्याला चळवळ म्हणावं की त्याला आता काय क्रांती म्हणावं हा खरं तर प्रश्नच आहे. आपण त्याला म्हणूच शकत नाही कारण की ते चुकीचं आहे. म्हणून ही जी मूव्हमेंट आहे, ही मूव्हमेंट आज अशा स्टेजला आली आहे, अशा लेवलला आली आहे की जे देशाच्या सुरक्षिततेला, देशाच्या सरकारला आणि देशाच्या सरकारी व्यवस्थेला उलथवून टाकण्याचं चॅलेंज देण्यामध्ये सुद्धा आज मागे पुढे पाहत नाही किंवा ते चॅलेंज देताना आपल्याला दिसते आहे. अशा प्रकारची ही मूव्हमेंट यांची इथपर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण जसं म्हटलं की पहिले जो नक्षलवाद होता हा जंगलांमधनं किंवा त्या त्या एरियामध्ये चालायचा. म्हणजे आपण नक्षलवादी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते उदाहरणार्थ की एखाद्या चेहऱ्यावरती रंगीबिरंगी पट्टे मारलेला एखादा व्यक्ती असेल, त्याचे केस विस्कटलेले असतात, तो जंगलात दुर्गम भागात राहणारा एखादा व्यक्ती, हातामध्ये बंदूक असते, असं आपण मीडियाच्या माध्यमातून वगैरे पाहतो. परंतु हा नक्षलवादाचं नायनाट करण्यासाठी विविध सरकारने जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाच्या फलद्रूप अनेक राज्यांमधील नक्षलवाद संपला. आज तर केंद्र सरकार असं म्हणते आहे की आपण नक्षलवादचा पूर्णपणे नायनाट केला आहे. चांगली गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे. पण यांनी सुद्धा मग यांची जी मूव्हमेंट आहे, यांची जी चळवळ आहे, यांनी यांचं कामाचं स्वरूप सुद्धा बदलल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे. आता ही जंगलातनं, आदिवासी भागातनं, दुर्गम भागातनं सुरू झालेली मूव्हमेंट आता हे शहरामध्ये अर्बन नक्षलाईटच्या माध्यमातून सुद्धा आता चालताना आपल्याला दिसते आहे. म्हणून आता शहरामध्ये यांच्या फ्रंटलाईन ऑर्गनायझेशन काम करतात.